रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तालुक्यातील कुडपण पर्यटन महोत्सव उत्साहात संपन्न. ब वर्ग पर्यटन दर्जाच्या मागणीसाठी ग्रामस्थांची अभूतपूर्व एकजूट. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य मौजे कुडपण येथे आयोजित कुडपण पर्यटन महोत्सव अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. कुडपण पर्यटन क्षेत्राला शासनाकडून ब वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात स्थानिक ग्रामस्थांसह दूरवरून आलेल्या पर्यटकांचा उदंड प्रतिसाद लाभला. कुडपण हे केवळ निसर्गरम्य गाव नसून येथे ऐतिहासिक, धार्मिक आणि साहसी पर्यटनाचा समृद्ध ठेवा आहे. महोत्सवादरम्यान कुडपण परिसरातील प्रमुख पर्यटन व ऐतिहासिक स्थळांची माहिती पर्यटकांना देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक व जलपर्यटन, रामटेक धबधबा, बुत्रान धबधबा, नांगारा धबधबा, पाखाडी धबधबा, गोलदरा धबधबा, खडशीचा धबधबा, भीमाची काठी आणि कुडपण गावातून उगम स्थान असणारी जगबुडी नदी. ऐतिहासिक व साहसी स्थळे, सैरनोबत कोंडाजी रायाची शेलार, शेलार मामांची समाधी, ऐतिहासिक विरगळ, तसेच महावीर चक्रप्राप्त कृष्णाजी सयाजी सोनावणे यांचे स्मारक, पांडव टाके, शिवटोक, शेलार खिंड, दुर्गाडी आणि बैरीचा माळ, धार्मिक व श्रद्धास्थाने श्री भराडी माता मंदिर, काळकाई माता मंदिर आणि जागृत हनुमान मंदिर. कुडपणला ब वर्ग दर्जा मिळाल्यास कोट्यवधींचा शासकीय विकास निधी उपलब्ध होऊन रस्ते, वीज, पाणी आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यामुळे गावातच होमस्टे, हॉटेल, स्थानिक गायडिंग, ट्रेकिंग आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमात स्थानिक सरपंच ज्ञानेश्वर काशीराम चिकणे, उपसरपंच अविनाश चिकणे, महसूल अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक पवार साहेब, तसेच पोलीस प्रशासन, डॉक्टर नेहा गुलाबराव सोनावणे, आरोग्य सेवक तसेच शिक्षक हांगे सर, महाबळेश्वर ट्रँकर अध्यक्ष अनिल केळगणे, सुनील बाबा भाटिया आणि सर्व सभासद, तसेच NDRF टीम आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस, श्री संत गणेशनाथ महाराज विद्यालय दहिवड, मुख्याध्यापक श्री घोरपडे सर, तसेच सचिन ढाले आणि संजय घाडगे सर आणि शिक्षक वृंद आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थ आणि शासकीय यंत्रणांनी एकत्र येत ही अभूतपूर्व एकजूट दाखवून दिली. पर्यटनाच्या माध्यमातून कुडपणचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि प्रशासकीय स्तरावर सर्व सुरू असलेल्या ब वर्ग दर्जाच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. शेवटी आयोजकांतर्फे महोत्सवात उपस्थित राहिलेले सर्व शासकीय अधिकारी, पर्यटक आणि समस्त कुडपण ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. 1 2 3 स्टार्ट. नमस्कार, मी सनी जाधव, गाव पळचील, पोळतपूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष. आज मी या कुडपण गावामध्ये आलो आहे. आमच्या या तालुक्यामधील एकदम शेवटचं गाव आणि पर्यटन स्थळासाठी त्या गावाचं नाव सुचवल्याबद्दल माझ्या तालुक्यातर्फे मी सर्वांना विनंती करतो की पर्यटन स्थळाला सर्वांनी येऊन भेट द्यावी, हीच आमची विनंती. तर आपल्यासोबत आता हंगे सर जोडले गेले. तर इकडच्या कुडपण गावच्या प्राथमिक शाळेतले शिक्षक आहेत हंगे सर. हंगे सर, काय सांगाल इकडच्या पर्यटनाबद्दल आणि इकडच्या लोकांबद्दल? तुम्ही या सौंदर्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, माझं नाव मनोज रमेश हंगे. मी गेली वर्षभर झालं आपल्या कुडपण गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे. तर कुडपण या गावाला पर्यटन स्थळ तर लाभलेलंच आहे. प्रति महाबळेश्वर म्हणून या कुडपणची ओळख आहे आणि त्यासोबतच एक ऐतिहासिक वारसा, शूरवीर तानाजी मालुसरे यांचे मामाश्री शेलार मामा यांची समाधीसुद्धा या ठिकाणी आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये दर विकेंडला, प्रत्येक विकेंडला या ठिकाणी पर्यटक भेट देतात. लांब लांबून पर्यटक येतात, भेटतात, या ठिकाणचं वर्णन करतात. अगदी एखाद्या आता कसं झालं आहे की महाबळेश्वरसारखे मोठमोठी पर्यटन स्थळं आहेत, त्या ठिकाणी लोकांची खूप गर्दी असते. मग अशा एका मोठ्या पर्यटन स्थळाला पर्याय म्हणून कुडपण हे खूप छान असं पर्यटन स्थळ आहे. लोकांनी यावं, येतं भेट द्यावी. आणि शिवाय सांगायचं झालं तर गावातली लोकंसुद्धा खूप छान आहेत, प्रेमळ आहेत, मायाळू आहेत. कोणत्याही गोष्टीची कमतरता या ठिकाणी कोणाला भासत नाही. नक्कीच पर्यटकांनी या क्षेत्राचा, या पर्यटन स्थळाचा लाभ घ्यावा. या ठिकाणी कसलीही कोणालाही अडचण येणार नाही. धन्यवाद. तर आपल्यासोबत काही पर्यटक जोडले गेलेले आहेत. दादा, तुम्ही काय सांगाल आणि कुठून आलात? तुमच्या गावाचं नाव सांगा आणि कुठून आलात आणि कुडपणबद्दल काय सांगाल? माझं नाव सूरज होतेकर,
भाजप युवा मोर्चा सरचिटणीस पोलादपूर. मी पोलादपूरवरून आलो आहे आणि कुडपण हे सुंदर असं पर्यटन क्षेत्र आहे पोलादपूर तालुक्यात. तर सर्वांनी इथं व्हिजिट करावी एकदा तरी. तर आपल्यासोबत आता आरोग्य सेवक अनिकेत पाटील साहेब जोडले गेलेले आहेत. अनिकेत सर, काय सांगाल तुम्ही इकडे या कुडपण गावी तुम्ही कसे आरोग्य सेवा पुरवता आणि तुमचं नेमकं काम काय असतं? नमस्ते, मी अनिकेत अनिल पाटील, आरोग्य सेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र पैचिल अंतर्गत येणारे उपकेंद्र कुडपण येथे मी कार्यरत आहे. माझ्याबरोबर आमच्या संगीताताई, वैशालीताई जाधव या आशा सेविका असतात. आमचे मुळात काम म्हणजे जे पर्यटन येतात किंवा इथे ग्रामस्थ लोक असतात त्यांना आरोग्य सेवा वेळच्या वेळी पुरवणे. त्या अतिशय दुर्गम भागात इथे लोक येतात, त्यांना कोणतेही आरोग्यापासून वंचित राहू नये या माध्यमातून आम्ही यांना सेवा पुरवतो. तसेच वरिष्ठ अधिकारी वैद्यकीय डॉक्टर काका सर यांच्या माध्यमातून आम्ही जे शासनाकडून येणारे वरचे धोरण असेल ते लसीकरण असो किंवा तुमचे कॅम्प घेण्याचे असेल या सुविधा आम्ही एकदम घरोघरी जाऊन आशाताईंमार्फत आम्ही सेवा देण्याचे काम व्यवस्थित करत आहोत. तसे दैवड शाळेच्या विद्यार्थिनी आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांना इथे कुडपणमध्ये येऊन कसं वाटतं आणि काय माहिती मिळाली ते थोडक्यात सांगतील. ताई सांगा, तुम्हाला काय वाटतं कुडपण गावाबद्दल आणि इथे कशा करता आलात तुम्ही? आम्ही श्री संत गणेशनाथ महाराज संस्थान, श्री संत गणेशनाथ महाराज विद्यालय दैवडमधून या ठिकाणी शेलार मामांच्या समाधीसाठी भेट देण्यासाठी आलेलो आहोत. हे गाव खूप छान आहे. तुम्ही या ठिकाणी सहल घेऊन यावे आणि इथला अनुभव घ्यावा. तर आपल्यासोबत आता आरोग्य सेवक देखील जोडले गेलेले आहेत. ताई, तुम्ही काय सांगाल, ह्या कुडपण गावात तुम्ही कधीपासून आहात आणि कशी सेवा पुरवता? नमस्कार, मी डॉक्टर दिव्या गुलाब सोनवणे, वैद्यकीय अधिकारी पोलादपूर. तर पोलादपूर तालुका हा ऐतिहासिक वारसा असलेल्या कुडपण या गावामध्ये मिनी महाबळेश्वर ज्याला म्हणलं जातं त्या गावामध्ये आम्ही आरोग्य सेवा देत आहोत. येथे वर्षभर पर्यटक येत असतात मोठ्या संख्येने. त्यांच्या आरोग्य सेवेसाठी आपत्कालीन सेवा असेल किंवा प्रथमोपचार असतील, सोबत आमची ॲम्ब्युलन्स असते, इतर आमचे कर्मचारी असतात, त्यांना आम्ही उपचार देत असतो. आणि अशा प्रकारे आम्ही आता अनेक वर्ष झाले, माझे वडील होते गेले 30 वर्षांपूर्वी ते, त्यानंतर आम्ही आमचे कर्मचारी वृंद हे सगळे इथे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहोत. तर आपण ग्रामस्थ आपल्यासोबत जोडलेले आहेत. बाबा, तुम्हाला मी हे विचारेन की पर्यटनाच्या दृष्टीने इथे ह्या कुडपण गावी काय विकास झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आणि पर्यटनासाठी ते कसं उचित ठरेल? पर्यटनच्या दृष्टिकोनातून विचारलं तर फिरणारे पर्यटन जे येतात ते नेहमी आम्हाला सांगतात की इथं आपल्या गवताची झोपडी बनवा, म्हणजे ते आम्हाला राहायला सोय होईल किंवा काहीतरी जेवण इथं झालं पाहिजे, आम्हाला नाश्ता मिळाला पाहिजे. पर्यटन भरपूर फिरायला येतात, पण इथं काहीसुद्धा सुविधा नसल्यामुळं ते समजा सर्व फिरून परत जातात. पण त्यांचं एकच म्हणणं की पाण्याची सोय तर इथं आहे, जर ती टाकी बांधली किंवा विहीर बांधली तर पाणी कायमस्वरूपी आहे. पण काही ठिकाणी असे नेमस्त झोपडी गवताची आणि ते लाकडांच्या कारवीचे असे झोपडी बांधा आणि त्यामुळं त्या आम्हाला फिरणाऱ्या लोकांना हौस मौज घेता येईल असं फिरणारे पर्यटन लोकांचं म्हणणं आहे आमच्या ग्रामस्थांजवळ. थँक्यू. तर आपल्यासोबत इकडच्या स्थायिक मंगला चिकणे मॅडम जोडले गेले आहेत. मॅडम, तुम्ही काय सांगाल, इकडच्या पर्यटक कशा पद्धतीने येतात आणि तुम्ही ह्या गावाबद्दल काय सांगाल? तुम्ही देखील कशी या गावकऱ्यांची किंवा पर्यटकांची कशी सेवा पुरवता, थोडक्यात सांगा. नमस्कार, माझं नाव मंगला पांडुरंग चिकणे आहे. मी या गावाची स्थायिक म्हणजे आत्ता जवळजवळ 30 वर्ष मी इथेच गावामध्येच राहते. आणि पर्यटक लोक येतात, त्यांना असे फिरायला येतात. इकडं आले तर मी इथे पॉईंटला असते कधी कधी रेंजमध्ये, तर त्यांना मी सांगते की आमच्या इथं फिरायला भरपूर आहे, धबधबा चांगला आहे बघण्यासारखं, तर तुम्ही येत राहा. त्यांचा मग ते लोक बोलतात की आम्हाला राहण्याची किंवा खाण्यापिण्याची किंवा बाथरूमला जाण्याची सोय नाही, तर मी स्वतः माझ्या घरी किंवा गावातल्या घरी पण मी घेऊन जाते, त्यांना खाण्याची चहा पाण्याची सोय करते. परत आणखी त्यांना बाथरूमला झालं असेल तरी मी माझ्या घरी स्वतःच्या घरी नेऊन मी ते करते. आणि चहा पाणी पण पाहिजे असेल तरी पण मी ते करते. आम्ही श्री संत गणेशनाथ महाराज विद्यालय दैवड म्हणून इथे सहल घेऊन आलेलो आहोत. हे गाव खूप सुंदर आहे व अजूनही सहल घेऊन इथे ठीक.
तर आपल्यासोबत आता ग्रामस्थ देखील इकडे उपस्थित आहेत. सर, तुमचं नाव सांगा आणि पर्यटनाच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल या कुडपणबद्दल? सर्व पर्यटक येतात त्यांना थोडक्यात तुम्ही माहिती द्याल. मी अजय शेलार मामांचं जन्मगाव कुडपण खुर्द या गावामध्ये आता ग्रामस्थ म्हणून आहे. तर या गावामध्ये बऱ्याच गोष्टींची त्रुटी आहेत. या गावामध्ये बऱ्याच असुविधा आहेत. या सुविधा आपल्या गावाला मिळायला हव्यात. आरोग्याच्या सुविधा असतील, छोट्या मोठ्या दळणवळणाच्या सुविधा असतील, किंवा आपल्याकडे जे ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, आपल्याकडे कुडपण या गावाला, संपूर्ण आपल्या कुडपण गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. कृष्णाजी सोनावणे असतील, महावीर चक्र कृष्णाजी सोनावणे असतील, आपले सरनोबत शेलार मामा, सरनोबत कोंडाजी रायाजी शेलार मामा यांचा इतिहास असेल. आपल्याकडे या गावामध्ये ऐतिहासिक टाके आहेत. आपल्या जेवढा क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळामध्ये बऱ्याच ठिकाणी ऐतिहासिक टाके आहेत. बघण्यासाठी दुधाळ धबधबे आहेत. तसेच बऱ्याच ठिकाणी अशी आपले मंदिरांची ठिकाणं आहेत, ती शिवकालीन आहेत. तर त्याची माहिती घेण्यासाठी पर्यटकांनी इकडे येण्यासाठी त्यांना सुविधा मिळाव्यात, किंवा गावातल्या ग्रामस्थांनाही प्रत्येक गोष्टीत चालना मिळावी, एवढी आमची इच्छा आहे.